तर अमरावती महानगरपालिकेमध्ये राजकीय वातावरण चांगलंच तापलंय। काँग्रेसनं स्मार्ट सिटीवरून भाजपावर आरोप केलेत। स्मार्ट सिटीच्या नावाखाली भाजपकडून मतं मागितली जात असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आलाय। अमरावतीमधील लोकांना मात्र विविध समस्यांना सामोरं जावं लागतंय आणि अमरावती महापालिकेवर काँग्रेसची सत्ता येणार असल्याचा विश्वास काँग्रेस नेत्यांनी व्यक्त केलाय। आपण आहे काँग्रेस भवनमध्ये, आपल्यासोबत काँग्रेसचे सगळे वरिष्ठ नेते आहे, पण त्यांची सुरुवात करूया। काही बिगुल वाजले आहे, मुलाखती सुरू झालेल्या आहे आणि 4 वर्ष जे प्रशासक राज होते यामुळे अनेक समस्या अमरावतीकरांना सोसाव्या लागला। आता काय विजन घेऊन तुम्ही जनतेसमोर जाणार? सर्वात प्रथम तर अमरावतीमध्ये गुंडाराज सुरू आहे। अमरावतीचा काही लोकांनी मिळून बिहार करून टाकलेला आहे। आता नवीन CP आले आहेत, त्यांच्याकडनं अपेक्षा आहे की हा गुंडाराज जरा त्या ठिकाणी कंट्रोल येईल, बिहार होणार नाही आणि खऱ्या अर्थाने सर्वधर्म समभावाची आणि प्रगतीची जी अमरावती आपण सगळ्यांनी बघितलेली आहे ती या ठिकाणी समोर येईल अशी अपेक्षा आहे। आम्ही आज इंटरव्ह्यू घेतो आहे, तुम्ही माहोल बघताय, किती माहोल आहे, जोरात आहेत सगळे आणि महानगरपालिकेमध्ये तिरंगा पंजाचा त्या ठिकाणी लहरणार याचा आम्हाला विश्वास आहे। सोबत खासदार बळवंत वानखेडे, आपण त्यांच्याशी बोलूया। तुम्ही खासदार आहात, तुम्हाला कोणत्या समस्या इथे जाणवल्या या 4 वर्षामध्ये महानगरपालिका? नाही, समस्येचं तर पूर्ण माहेरघरच झालं अमरावती। मागील काळात जी सत्ता होती त्याच्यानंतर प्रशासक होता, न जे काही घनकचऱ्याचा विषय आहे, अजून बरेच विषय आहे, पुलाचा सुद्धा विषय होता। त्या मध्यंतरीच्या काळात अनेक प्रश्न निर्माण झाले होते आणि आजही ते प्रश्न तसेच आहेत। यासाठी खऱ्या अर्थानं आमची लढाई आहे। काँग्रेस पक्ष सातत्यानं, शहर काँग्रेस कमिटी ही सातत्यानं त्यासाठी लढा देत आहे। आपल्यासोबत माजी मंत्री डॉक्टर सुनील देशमुख आहे। भाऊ, तुम्ही अनेक मुद्दे उचललेले आहेत, जसं इतवाराचा जो उडान पूल आहे तो अजूनही सुरू झालेला नाही, त्यामुळे वाहतूक कोंडी समस्या निर्माण झाली। दुसरं, राजकमलचं पण उडान पूल बंद केल्यामुळे अजून वाहतूक कोंडी समस्या नाही। समस्याचे मोठं म्हणजे असं आहे की एकेकाळी 2018मध्ये देशातला सर्वात चांगला 14व्या नंबरचं शहर असलेलं अमरावती गेल्या 7-8 वर्षामध्ये अधोगतीला गेलं, भ्रष्टाचाराचा उच्चांक मांडला, सगळ्या जेवढे प्रकल्प आहेत त्याचे थंड बस्त्यात पडले। फक्त जमिनी हडप करायच्या, शासकीय जमिनी हडप करायच्या याच्यावरच सत्तारूढ पक्षाचे लोक आणि जनप्रतिनिधी मशगूल होते। त्यामुळे आज अशी परिस्थिती झाली की कोणताही प्रकल्प सुरू करायचा असेल तर कोर्टात जावं लागतं। म्हणजे तुम्ही जो विषय काढला त्याच्यासाठी कोर्टाने निर्देश दिले की तुम्ही ते चालू करा म्हणून। आताही तुम्ही पाहिलं असेल राजकमल चौकाच्या याचाही आता थंड बस्त्यात पडलेला आहे, कारण की यांना लोकांच्या प्रश्नाशी काही घेणं देणं नाही आणि फक्त भ्रष्टाचार करायचा, टक्केवारी जमा करायची आणि तोच पैसा पुन्हा निवडणुकीमध्ये वापरायचा। त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये ज्या प्रकारे काँग्रेसला जो वातावरण निर्मिती झालेली आहे आणि लोकांचा जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिसून राहिला आहे, मला असं वाटते काँग्रेस सर्वात मोठा पक्ष म्हणून या उदयास येईल। सोबत काँग्रेसचे प्रवक्ते आहे, त्यांच्याशी बोलूया। भाऊ, तुम्ही रेल्वे उड्डाणपुलाचा मुद्दा उचलला होता, अजून त्या व्यतिरिक्त कोणती समस्या तुम्हाला जाणवली? नाही, आता कोणती समस्या नाही आहे हा प्रश्न आहे, मी तुम्हाला सांगतो। आज शहरामध्ये उड्डाणपुलाचा जो विषय काँग्रेस पक्षाने उचलला, आमच्या अध्यक्षांनी, आदरणीय खासदार साहेबांनी तिथे लोकसभेमध्ये उचलला तेव्हा ते थांबलं। पण अमरावतीच्या जनतेला हे कळलं पाहिजे, ती जी जमीन होती ती 9 लाख स्क्वेअर फूट जागा होती, जिची आज कॉस्ट 2700 कोटी रुपये आहे। 2700 कोटी रुपयाची जमीन भूमाफियांच्या घशात घालायला हे निघाले होते। कचरा माफिया, भूमाफिया हे तर यांनी पोचलेच आहे, पण कालपासून या शहरामध्ये तुम्ही पाहिलं असेल तर गुंडाराज सुरू करायची एक नवीन व्यवस्था सुरू झालेली आहे। शहरातले जेवढे हिस्ट्री शीटर आहे, दहशतवादी लोक आहे, गुंडे आहे, बदमाश आहे, त्यांना आपल्या पक्षामध्ये आणायचं आणि शहरामध्ये दहशत तयार करायची। मला असं वाटतं की या शहरातले जे सुजाण नागरिक आहेत त्यांनी याचा विचार केला पाहिजे। शहर आपण कोणाच्या हातात देणार आहे? शेवटी प्रत्येक माणसाची सुरक्षा हाही एक महत्त्वाचा मुद्दा आहे। म्हणजे कचरा माफिया होते, भूमाफिया होते, आता गुन्हे माफिया, गुन्हेगार माफिया लोकांच्या हातात शहर द्यायचं का, हे आम्ही लोकांना जाऊन सांगणार आहोत आणि आम्हाला पूर्ण विश्वास आहे की या शहरातली जनता अशा साऱ्या प्रवृत्तींना नाकारून काँग्रेस पक्षाच्या पाठीशी उभी राहील आणि एक विकासाचं नवं पर्व या शहरामध्ये सुरू होईल। त्यासोबत काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेकावते। बहुत प्रशासक राजमध्ये तुम्ही अनेक आंदोलन केलेले, कचऱ्याचे ढिगारे असो, अनेक समस्या घेऊन गेला, तर आता कोणता अजेंडा राहणार?
नाही, आमचा अजेंडा 2017मध्ये यांनी स्मार्ट सिटीच्या नावानं मतं मागितले, पण अमरावती शहराला पूर्ण भकास सिटी करून ठेवली आहे. आम्ही कचऱ्याच्याबद्दल इतके आंदोलन केले, पण काय झालं की कचऱ्यासाठी यांची इंटरनल साठगाठ होती स्थानिक लोकांची, म्हणजे कचऱ्याचेही पैसे यांनी सोडले नाही. पूर्ण शहराचा सत्यानाश केलेला आहे. यांनी या 9 वर्षात एक सिंगल काम दाखवून द्यावं की अमरावती महानगरपालिकेच्या लोकांसाठी सिंगल काम केलं असं. फक्त कचऱ्यातून पैसे खाणे, ठेक्यातून पैसे खाणे, भ्रष्टाचार करणे आणि वरतून या भ्रष्टाचारासाठी पैसे कमी पडले म्हणून टॅक्स वाढवला आणि म्हणजे टॅक्स महानगरपालिकेचा आणि सुविधा ग्रामपंचायतची अशी कंडिशन आहे. म्हणून येणाऱ्या 15 जानेवारीला या लोकांना हे ज्या सत्तेमध्ये आहे राष्ट्रवादी, BJP आणि शिवसेना यांना येणाऱ्या 15 तारखेला अमरावती शहरातील जनता 100% धडा शिकवणार आहे आणि काँग्रेसचा महापौर इथं बसणार आहे अशी मला बिलकुल खात्री आहे. हे होते सगळे काँग्रेसचे नेते मंडळी. त्यांनी सांगितले की या भाजपच्या जेव्हा सरकार होती 5 वर्ष आणि 4 वर्ष प्रशासक राहिलं त्यामुळे अमरावती शहराचा पूर्ण सत्यानाश केलेला असा आरोप काँग्रेसने केलेला आहे. कॅमेरामॅन अमोल देशमुखचा प्रणय निर्माण, ABP माझा, अमरावती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.